गो दमले गो बाई दमले. थोड्या वेळ पडते. बघ आई, मी तुला सांगितलं होतं ना की कामवाली मावशी झोपा काढते. काही हवं का आपल्याला? हा, एक ग्लास पाणी. काय? सॉरी सॉरी, मला वाटलं मी माझ्याच घरी आहे. तुझं घर? तुझ्या घरी असा सोफा आहे? ओ मैडम, पुष्पा को तुम क्या फ्लावर समझे? फायर है वे. याच्यापेक्षा मोठा सोफा आहे माझ्याकडे. काय सांगतेस? कुठून आणलास ग? अहो, त्या खालच्या महिन्याचे पाटील. पाटील? कोण पाटील? अहो, तेच नाही का, त्यांच्यासोबत तुमचं भांडण झालं आणि त्यांनी तुमची इज्जत काढली. बरं बरं, पुढे बोल. मग त्यांनी नवीन सोफा घेतला आणि जुना सोफा विकायला काढला. मग मी गिऱ्हाईकच लागू दिला नाही. काय काय? म्हणजे गिऱ्हाईकच आला नाही. मग मीच म्हटलो, असं वाटतं मीच नेते बाया. नाही आई, पुष्पा मावशी खोटं बोलताय. त्याच गिऱ्हाईक पळून लावायच्या. स्वरा, हो आई. तू आज जा बाळा. हा चालेल. काय हे पुष्पा? नाही नाही मॅडम. तू ना. हॅलो. हा पूजा बोल. हॅलो. हॅलो, अगं तुझा आवाज नाही येते. हॅलो. हा बोल आता. नाही ग, कुठे काय, घरीच आहे बघ. तू येते? बरं बरं, ये आपण बोलू. हा चल. काय ग तुला मध्ये मध्ये? तुमचं काय आहे माझ्यामध्ये? सांगितलं का? कचरा काढू दे मला. कोणाचा फोन होता हो? माझी मैत्रीण पूजा. एक मिनिट, तुला कशाला इतक्या चौकशा? पूजा तीच ना, वृंदावन सोसायटी मधली? हो. तू ओळखतेस का तिला? चांगलंच. इकडे या, इकडे या. काहीच कळलं नाही, मोठ्याने बोल. अहो, ती पूजा चोर आहे, चोर. आ? काही काय बोलते? चांगली आहे. चांगली आहे म्हणा. इकडे या. इथेच आहे मी, बोल. अहो, ह्या पूजासारख्या मुली तुमच्यासारख्या मुलीशी मैत्री करतात आणि घरात घुसतात. ती येऊन गेल्यापासून घरातल्या वस्तू गायब होत आहेत ना. चमचे, कबशी, प्लेट्स. हो हो, ती आल्यावरच नाही तर ती नाही आली तरी गायब होतात. असत असतात, काहीच्या नजरा वाटत असतात. तुम्ही सांभाळून राहा. त्या तिकडे झाडू मी त्या कोपऱ्यात ठेवते. म्हणाल ही बाय काय कामाचीच नाही म्हणून. ओ, दमले गो बाई, दमले. टीव्ही लावा की. कशाला? कामं पडली आहेत. पूजा येतच असेल आता. आली वाटतं तुमची फॅन लावल्याची हिरवी. ए, गप गप, किती बोलतेस? जा, दरवाजा उघड. ह्या घरातली सगळी कामं मीच करायचे वाटतं. सुमी. हाय. हवा पडेल तुझी. आहे ना. स्वरा, लवकर ये, आरव आलाय बघ. हो आई, आले. हाय आरव. हाय सुरा दीदी, हे बघ मी नवीन व्हिडिओ गेम आणलाय, चल आपण खेळूया. वाव. हो चल चल पटकन. स्वरा, हे बघ मी तुझ्यासाठी तुझ्या आवडीचा मावा केक आणलाय. वाव, मावा केक. थँक्यू मावशी. गेम खेळून झाला की खाते. ठीक आहे. आता हिला काय झालं रडायला? काय हो फ्लावर बाई, काय झालं काय तुला रडायला? अहो, हा मावा केक बघून मला माझ्या बाबाची आठवण आली हो. चल आरव, आपण निघूया. हिची रोजची अशी नाटकं. गेले गेले गेले, ते वरतीच गेले. कशी काय गेली? मागच्याच वर्षी गेले हो. सांगते सांगते, आधी हा मावा केक खाते आणि मग सांगते.
ते केक खायच्या आधी मेले होते ना? अहो माझं नाही हो, माझ्या यांचे बाबा म्हणजे तुझ्या मामाची. बरं बरं, स्वयंपाकाचं बघ जा, कामं पडली आहेत भरपूर. इथे या बावल्यासारख्या बसून गप्पा बनवणार आणि कामं मी करायची. काय ग बाळा, काय झालं? अगं आई, आम्हाला ना पुष्पामावशीबद्दल थोडं सांगायचं होतं. हो मम्मा, पुष्पामावशी खूप खोटं बोलतात आणि आपल्या घरातल्या गोष्टी सगळीकडे सांगतात. हो आई, तुझ्याबद्दल पूजा मावशीला आणि पूजा मावशीबद्दल तुला उगाच खोटं बोलतात. आणि आई, आपल्या घरातले भांडे त्याच चोरी करतात. आणि मी आणि स्वरा दीदी म्हणून पुष्पामावशीचे फोटो आणि व्हिडिओज काढले, ते बघा. बाप रे, मला वाटलंच नव्हते असंही काय असेल. तरीच घरातल्या गोष्टी गायब होतात. पूजा, आपली पोरं डिटेक्टिव्ह होणार वाटतं. नाही मावशी, मी पोलीस होणार. आणि मी डिटेक्टिव्ह. ही अरे केव्हाचा फोन वाजतोय, कुठे मेली ही बाई? बसली असेल खोलीतला आली निश्चित करत. जाऊ दे, मी उचलते. हॅलो, हा पूजा बोल. हॅलो हॅलो, अगं तुझा आवाजच येत नाहीये. हॅलो, हा बोल. अगं आता तुला काय झालं चिडायला? बरं बरं, ये तू, आपण बोलू. हा ठीक आहे, चल. नेहमी नेहमी काय असते गं तुझं? काय मॅडम, कामच करते मी. कोणाचा फोन होता हो? तुला का गं नेहमी इतक्या चौकशा? कामं कर. आई गो, दमले गो, बाई दमले. किचन मध्ये कामं पडली आहेत. कामं कर जा, आम्ही दरवाजा उघडते. या घरात मला काय हराम? काय मग तुझी फ्लॉवर बाई नाही आली दार उघडायला? जा तू खेळ स्वरा दीदी बरोबर आतमध्ये. ये ना पूजा, बस ना. पुष्पा, तुझ्यासाठी पाणी आण. घ्या, थँक्यू. माझं का? काय? प्या प्या, पाणी प्या. पिते पिते पिते. हॅलो, काय? अरे वा, ताई येत आहे. बरं बरं, चालेल चालेल. पूजा, अगं माझी नणंद येते. अरे वा, काय बाबा? हो, तुम्ही दोघी बी इकडे या. इथेच आहोत आम्ही, बोल. हो, हा नंदा ना खूप चालाक असतात. तुम्हाला म्हणून सांगते, आपलं घर फोडायला जातात त्या. आपल्या सुखी संसाराला सुरुंग लावतात त्या. ए काही काय बोलतेस? जा काम करता तुझी. राहिलं त्याचं करावं भलं, तू म्हणतोय आपलंच खरं. हॅलो हॅलो, हां. अरे वा, ये वाट बघते मी. सुमी, माझी ताई येते उद्याला. पूजा मॅडम, हां, मी येते तिकडे. परत परत बोलून स्वतःच किट गाजवतेस का? मग बोल. हो, तुमची ताई येते, त्यात काय का खुश होताय? म्हणजे? हो, तुमची ताई येणार, तुमच्या नवऱ्याचं कौतुक करणार, मग तुमच्या नवऱ्याचा अपमान होणार. अशाने तुमचा संसार मोडेल ना. अगं ए, तुझ्या जिभेला काही हाड, काही काय बोलतेस? हो मम्मा, पार्टी एकदा इशमा आली तेव्हा
मनू अंकल चिडलेले होते. हो आई, अगं सोनाली आत्तू आलेली तेव्हाही पुष्पा मावशीने सोनाली आत्तूला तुझ्याबद्दल वाईट सांगितलं. नाही नाही मॅडम, मी असं काही बी केलं नाही. तू आत्ता पूजाला काय बोलली आहे ना सगळं ऐकलंय मी. यापुढे जर तुला या घरात कामं करायची असतील तर ही तुझी फालतू बडबड थांबवायची, नाहीतर सरळ कामावरून काढून टाकेन मी तुला. मग तुमचं काही काम कोण करणार आहे? आम्ही करू. तसंही तू असली तरी जास्त कामं आम्हीच करतो. आणि असंही आम्हाला दुसरी कामवाली मिळाली, त्यामुळे तू गेलीस तरी चालेल. कोण? तुझ्याच नवऱ्याची बहीण, तुझी नणंद. माझ्या नवऱ्याच्या बहिणीमुळे माझं कधीच नुकसान झालं नाही, पण तुझ्या अशा स्वभावामुळे तुझं काम मात्र गेलं. चल निघ आता. सुमी मॅडम, आत येऊ का? तू तू काय गे भवाने, थांब तू, बघतेस तुला. बाई बा.